नमस्कार मित्रांनो, आज आहे निकाल आणि आज लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। बँक खात्यामध्ये आज 10,250 रुपये जमा होणार आहेत। मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी। निकाल जाहीर झाला की पैसे आहेत, निकाल जाहीर झाला आहे की 3 ते 4 वाजता आज 5 वाजेपर्यंत तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटला येऊ शकतात। तुम्हाला येणार का नाही हे कोणाला येणार आहेत, फक्त काय अटी नवीन आलेल्या आहेत, फक्त याच महिलांना पैसे मिळणार आहेत। आज आहे 23 नोव्हेंबर आणि आज तुम्ही पाहत आहात मराठी इन्फॉर्मेशन सेंटर यूट्यूब चॅनल। पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, कारण लक्षात घ्या आज हप्ता येणार आहे, कारण निकाल आज लागणार आहे आणि वाटप हप्ता निकाल लागल्या वाटप सुरू करा, असे एक मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। बँक खात्यामध्ये 10,250 रुपये जमा होणार आहेत। मोठी बातमी आहे। निकाल जाहीर झाल्या पैसे कसे येणार, कोणाला येणार आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या अटी आहेत, पण याच महिलांना फक्त पैसे येणार आहेत, लक्षात घ्या। आता 2 ते 3 अशा अटी आहेत ज्यानंतर निकालानंतर या महिलांना पैसे तिथे येणार नाहीत। तुम्हाला मी आता सगळं डिटेल माहिती तर सांगणार आहे, परंतु तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही इंस्टाग्राम बघा, कुठलंही काही बघता, तुम्ही ज्या कामाच्या गोष्टी आहेत ते बघता, परंतु जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते बघत नाहीत, फालतू गोष्टी तुम्ही बघतात, परंतु महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला बघायला थोडासा वेळ काढावा लागेल आणि त्याच्यामध्ये फायदा असतो, तुम्हाला माहिती आहे। तर लक्षात घ्या, आपला व्हिडिओ पूर्ण महत्त्वाचा असतो, पूर्ण पुराव्यासहित असतो। तर तुम्हाला माहिती आहे मतदान झालं 20 नोव्हेंबरला आणि आज आहे 23 नोव्हेंबर आणि आज आपल्या महाराष्ट्र राज्याचा मोठा दिवस, आज निकाल असणार आहे। निकालानंतर लाडक्या बहिणीचं भविष्य सुद्धा तिथं ठरणार आहे, कारण निकाल लागला की इथं पैसे सुद्धा येणार आहेत। आता काही जणांना 3,000 रुपये येणार आहेत, काही जणांना 10,250 रुपये सुद्धा येणार आहेत। ते कसे येणार आहेत, काय येणार आहेत, काय गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला, नेमक्या तुमच्याकडनं कुठल्या चुका होऊन द्यायच्या नाहीयेत, या सगळ्या गोष्टींवरती आपण नजर टाकणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। लक्षात घ्या, आज पूर्ण महाराष्ट्र राज्यात पैसे येणार आहेत। आज कुठल्याही टप्प्यात इकडं तिकडं असं पैसे नाही येणार आहेत। जर आले तर सगळीकडे आज पैसे येणार आहेत, नाहीतर उद्या तर फिक्स पैसे येतीलच, परंतु आजच पैसे वाटप करा असं जास्त जर तिथं अपडेट आलेले आहे। सगळ्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा आज पैसे येऊ शकतात, परंतु काही जर आपण बघितलं, मेन मुद्द्याचं जर बघितलं तर पुणे, मुंबई उपनगर इकडं जर आपण बघितलं, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या साईडला सुद्धा आज पैसे जास्त हप्त्यामध्ये येऊ शकतात। त्यामुळं कारण तिथल्याच महिला जास्त असतं, मला वाटतं की ज्या महिला, आता मी पुढे अटी सांगणार आहे तर तुम्ही ओळखून घ्या आपण त्या अटीमध्ये आहेत का। मग आपल्याला जर पैसे पाहिजे असेल तर ते काय करावं लागेल, लक्षात घ्या। तुम्हाला माहिती आहे की आपण ज्यावेळेस लाडकी बहीण योजना वेबसाईटवरती जातो, लाडकी बहीण योजनाची वेबसाईट आहे, तिथं तुम्हाला जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला इथं केलेले अर्ज इथं क्लिक करायचं आहे, लक्षात घ्या। मी तुम्हाला अजून एकदा सांगतो, हे केलेले अर्ज आहे ना, इथं क्लिक करा। लॉग इन सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला इथं केलेल्या अर्जावर तुमच्या अकाउंटवरती जायचं आहे आणि तुमचं जर इथं लक्षात घ्या ॲप्लिकेशन स्टेटस जर इथं संजय गांधी नो असेल तर फिक्स तुम्हाला पैसे येणार आहेत, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीत। संजय गांधी नो, लक्षात घ्या, संजय गांधी नोचा ऑप्शन म्हणजे अर्थ काय सांगतो तुम्हाला, तुम्ही कुठल्याही योजनेचा पुढं तुम्ही घेतलेला नाही आहे, कुठलीही सरकारी योजनेचा तुम्ही फायदा घेत नाही आहेत आणि तुम्ही पूर्णतः योजनेसाठी पात्र आहात, त्यामुळं कुठलंही टेन्शन नाही, तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत अप्रूव्ड। आता ज्यांचा फॉर्म अजूनही पेंडिंग आहे किंवा ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे त्यांचं काय होणार आहे, कारण त्यांचं पण खूप महत्त्वाचं आहे ना, कारण सगळ्यांनाच पैसे येतील, पण ज्यांचं फॉर्म पेंडिंग आहे, आता भरपूर जणांचं काही फॉर्म पेंडिंगच आहे, खूप दिवस झालं एवढं पेंडिंग फॉर्म आहे, एवढं तिथं अप्रूव्ह असून पण पैसे येत नाही आहेत, सगळं त्यांना पोस्टाचं खातं काढलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। तुम्हाला माहिती आहे की भरपूर ठिकाणी ह्या प्रॉब्लेम्स आलेले आहेत अजूनसुद्धा, की सगळं ठीक आहे परंतु पैसे यायचं काही नाव घेत नाही। तर आज पैसे तुम्हाला येण्याची शक्यता तिथं दाट आहे, येऊ शकतात आज पैसे, निकालानंतर लगेच पैसे सुद्धा येऊ शकतात। कारण जर सरकार, जर तुम्हाला माहिती आहे महायुती सरकार जर स्थापन झालं, आज जर त्यांनी आले, बहुमताने निवडून आले, तर त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे की निवडणूक निकाल लागल्या दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी आम्ही लाडक्या बहीण योजनेचा हप्ता टाकणार आहोत। स्वतः तिथं आपण ऐकलेलं आहे, भाषणामध्ये भरपूर भाषणं आपण तिथं गेल्या महिन्यात, या महिन्यात सुद्धा आपण पाहिलेली आहेत। जसं आचारसंहिता लागली तेव्हापासून आपण बघितलेलं आहे, आचारसंहिता संपलेली असल्यामुळं आता काही प्रॉब्लेम तिथं राहणार नाहीये, कुणाचंही तिथं टेन्शन राहणार नाहीये, लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला। तर लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे काय, तर जे काही अपडेट आहेत आता लक्षात घ्या। तुम्ही म्हणाल मग आता ह्या महिला कोणत्या आणि आम्हाला 10,250 कसे मिळणार, लक्षात घ्या 10,250 कसे मिळणार तुम्हाला सांगतो। ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या लाडक्या बहिणींना अजून एकही हप्ता मिळाला नाही, त्यांना 7,500 रुपये आणि नवीन हप्ता जो आहे डिसेंबरचा हप्ता तो 2100 रुपये मिळणार आहे आणि तुम्हाला गॅसचे पैसे सुद्धा सोबतच मिळणार आहेत, एकदमच पैसे सगळे येतील असं तर तुम्ही झालं तर टेन्शन नाही, कारण एकदम म्हणजे 850 हे वेगळे येतील, लाडक्या बहिणीसोबत नाही येणार पण लगेच येणार आहेत, लक्षात घ्या। 850 सुद्धा काही कमी नाही आहे, तुम्हाला एक महिन्याचा गॅस सिलेंडर तिथं तुम्हाला येतो, ज्यांना
खरंच 850 रुपयाची किंमत आहे. त्यांना माहिती आहे की एक गॅस सिलेंडरला आपण जर बघितलं 850 असं काय वाटत नाही, पण एक गॅस सिलेंडर म्हणलं की मोठी गोष्ट वाटते. त्यामुळं लक्ष घ्या, 800 रुपयावर फोकस नका करू, आपल्याकडे सगळेच पैसे आले पाहिजेत ह्याच्यावरती फोकस करा. त्यामुळं जे काही मी गोष्ट सांगत आहे ते लक्षात घ्या. लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बाब असणार आहे. जर तुम्हाला पूर्ण पैसे पाहिजे असेल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी आजच करणं गरजेचं आहे. आणि तुमच्या मी आता अटी सांगणार आहे, त्या अटीमध्ये सुद्धा तुम्हाला बसणं भाग आहे. तुम्हाला मी जसं दाखवलं की आता लाडकी बहीण योजना जी होती, त्या लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट होती तिथं जर संजय गांधी जर तुम्हाला येस असेल तर तुम्हाला पैसे एकही रुपयाना नाही. माता भगिनींनो, तुम्ही वाट बघणं सोडून द्या. सरळ मी सांगतो, वाट बघणं सोडून द्या. तुम्हाला एकही रुपया तिथं येणार नाही. का? कारण तुम्ही अटीमधून बाद झालेला आहात. तुम्हाला एकही रुपयाना नाही, तिथं कुठलाही ऑप्शन तुमच्यासाठी येणार नाही. बरं, कोणाकोणाला वाटतं की परत एकदा रिव्ह्यूचा ऑप्शन यायला पाहिजे, की चुकून सुद्धा होऊ शकतं ना. आता कोणाकोणाचं काय होतं की नसतं एखाद्याचं, परंतु चुकून तिथं जो चेक करत असतो त्याच्याकडून रिव्ह्यूमध्ये सुद्धा होऊ शकतं की बाबा अर्ज पडताळणी करताना होऊ शकतं की चुकून त्याचं म्हणजे संजय गांधी घेतली का नाही हे होऊ शकतं. तर कोणाला वाटतं की रिव्ह्यूचा ऑप्शन यायला पाहिजे, अपडेटचा ऑप्शन यायला पाहिजे. मला स्वतःला वाटतं की अपडेटचा ऑप्शन यायला पाहिजे. फॉर्ममध्ये काही चुका असतील तर त्या चुका दुरुस्त करायसाठी एक नवीन ऑप्शन आलाच पाहिजे. कारण काय होतंय, भरपूर जणांचा प्रॉब्लेम झाला आहे बघा मित्रांनो. जे काही बँक जे दिलंय फॉर्ममध्ये, ते बँक फॉर्ममध्ये चुकीचं झालेलं आहे. भरपूर जणांचं आधार कार्ड लिंकिंग झालेलं नाहीये. आधार कार्डाचा सगळ्यात मोठा झोल अजूनही पाहायला मिळत आहे. आधार कार्ड लिंकिंग झालेलं नाहीये, तिथं दाखवतंय परंतु वेबसाईटवरती आधार लिंक दाखवत नाहीये. तर भरपूर जणांना असं मला वाटतंय पर्सनली की आधार कार्डची जी हे आहे तिथं एकदा अपडेट करण्यासाठी ऑप्शन यायला पाहिजे. आधार कार्डाची नवीन इन्फॉर्मेशन तुम्ही अपडेट केलं नसेल आधार कार्ड आधी अपडेट करून घ्या. आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर तुमचं जे काय आहे ते लिंकिंग एकदा आज करून घ्या. टेन्शन ना घेऊ. लिंकिंग आज नसेल तर सोमवारी तरी लिंकिंग करून घ्या. ऑनलाईन होत असेल तर ऑनलाईन सुद्धा लिंकिंग करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर कोणीही टेन्शन घेऊ नका. गॅसबद्दल सुद्धा जाऊन आज गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्ही गॅसचं कनेक्शन पुरुषाच्या नावावर त्या महिलेच्या नावावर करून घ्या. म्हणजे सोमवारी तुमच्या अकाउंटला 850 रुपये बेफिकिरीने पडतील. आता ज्यांच्या पुढं संजय गांधी नो आलेला आहे त्याच महिलांना पैसे इथं मिळणार आहेत. मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या महिलांना, ज्यांच्या पुढं संजय गांधी नो आहे त्याच महिलांना इथं पैसे मिळणार आहेत. बाकीच्या महिलांना तिथं पैसे मिळणार नाहीत. माझ्या लाडकी बहीण योजनेचे पैसे फक्त त्याच महिलांना मिळणार आहेत. तर सर्वप्रथम तुम्हाला काम करायचं आहे, आधार कार्ड आपलं अपडेट करायचं आहे. दुसरं म्हणजे तुमचं जे काही बँक आहे, काय झालंय की बँक पोस्टाचं जरी खातं असलं ना तरी भरपूर जणांना पैसे नाही आलेले. कारण पोस्टात सुद्धा वेळ लागत आहे आता. कारण पोस्टाचं एवढे खाते उघडले आहेत लोकांनी, एवढे खाते डबल खाते उघडले. आधार लिंकिंग एका बँकेला पण आहे पोस्टाला पण आहे. मग त्यांना कन्फ्युजन झालं की नेमकं कुणाला टाकायचं आहे तिथं. त्यामुळे पण प्रॉब्लेम होत आहे. तर थोडंसं वेट करा, तुम्हाला सगळ्यांना पैसे नक्की येणार आहेत. आधार कार्डचं काम करून घ्या. दुसरं म्हणजे आपलं जे काही बँक आहे अकाउंट ते चालू आहे का ती नीट बघा. एकदा जो फॉर्म भरला लाडकी बहिणीने तो फॉर्म नीट पडताळून पहा की आपण बँकेचे जे काही डिटेल दिले ते बरोबर दिलेत का. कारण भरपूर जणांचे अकाउंट फ्रीज झालेत कारण चुकीचे बँक अकाउंट्स तिथं दिले गेलेले आहेत. रेशन कार्ड अपडेटेड आहे का हे बघा. रेशन कार्डमध्ये तुमचं नाव होतं का बघा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं तिथं भाग आहे. तरच पैसे तुमच्या अकाउंटला येतील आणि तुम्हाला 100% आज किंवा उद्यामध्ये पैसे सरकारकडून भेटले जातील. कारण निकाल लागल्यानंतर लगेच पैसे देणार असं स्वतः आपल्या सगळ्या मंत्र्यांनी म्हणलेलं होतं. तुम्हाला माहितीच आहे, आपण काही स्वतः म्हणत नाही. आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला पटकन पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा. कारण त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. योग्य ज्या कमेंट्स असतील त्याच प्रश्नांचं उत्तर दिलं जाईल. फालतू कमेंट्सचं उत्तर दिलं जाणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.